तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आहे आनंद बनसोडे आणि आपण सध्या घेतो MS सेटसाठीची जी मेगा सिरीज आहे त्याच्यामधला चॅप्टर 8वा आहे, म्हणजेच भाग 4 आहे. तर आपण लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यामधला हा 8वा टॉपिक ICT म्हणजेच माहिती व संज्ञापन तंत्रज्ञान, म्हणजेच इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. याचा जो 8वा पार्ट आहे, चॅप्टर आहे, त्याच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये ICTचे आतापर्यंत 2024पासून 2019पर्यंत कसे क्वेश्चन आलेले, पहिल्यांदा ते क्वेश्चन पेपर कसे आले ते पाहून घेऊया. त्याच्यानंतर आपण टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तर सध्या 2024चा क्वेश्चन पेपरचे जे क्वेश्चन आले होते 5 क्वेश्चन, ते कसे आले होते हे बघा. तरी GSZ, KBP, HDD आणि पिक्सल हे जे ICTचे साधनं आहेत यांचा फुल फॉर्म हे कशासाठी यूज केले जाते त्याच्यासाठी पहिला क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतर HTTP आणि HTTPS ही कशासाठी उपयोग होतो याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर विकिपीडिया, जीमेल, यूट्यूब आणि इंस्टाग्राम याचे जे सिरियल क्रम आहे, म्हणजे पहिल्यांदा स्थापना कशाची झाली, त्याच्यानंतर कशाची स्थापना झाली, याच्या स्थापनेनुसार यांच्या सिरियल क्रमावर क्वेश्चन आलेला. आणि स्वयंसंस्थेवर क्वेश्चन आहे. स्वयंसंस्था आपण पहिला जो टॉपिक आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, त्या टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये पण आपण स्वयं बघितलेला आहे आणि इथं पण बघणार आहोत. त्याच्यानंतर वेब 2.0 UGC म्हणजे युजर जनरेट कंटेंट, याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे. हे सर्व आपण आता नेक्स्ट पार्टमध्ये पाहणारच आहोत. त्याच्यानंतर 2023ला कसे क्वेश्चन आलेले ते बघूया. तर 2023ला जो HTML हे जे आहे याचा फुल फॉर्म आलेला आहे. तर आपण फुल फॉर्म ह्याच्यामध्ये आपल्या जो या चॅप्टरची मेन PDF आहे, PDFमध्ये 137 काहीतरी फुल फॉर्म आहे. त्याच्यामधला हा एकच आहे, ते तुम्हाला भेटून जाईल PDF, पण काय प्रॉब्लेम घेऊ नका. कोणते फुल फॉर्म कशाचे आलेले होते ते. त्याच्यानंतर जनतेसाठी इंटरनेट सुरू कधी केलं, तर इंटरनेटवर क्वेश्चन आलेला. त्याच्यानंतर स्मार्टवर प्रादेशिक भाषेतील मजकूर, म्हणजे त्याला युनिकोड म्हणतात, युनिकोडवर एक क्वेश्चन आलेला. डिजिटल पेमेंट ॲप कोणते आहेत त्याच्यावरती क्वेश्चन आलेला. डिजिटल पुढाकार योजना, सिंधू योजना याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे, ते पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर 2021ला ERNET या संस्थेवर क्वेश्चन विचारलेला की त्याचा फुल फॉर्म काय आहे. एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. इथून खाली बघा तुम्ही, पहिला क्वेश्चन जो आहे तो फक्त फुल फॉर्मवरच आहे, ज्या संस्था आहे संस्थेचे फुल फॉर्म कोणते आहेत ते. दुसरा क्वेश्चन कोणती तरी गव्हर्नमेंटची योजना असेल. तिसरा क्वेश्चन काय बघा इथं, इन्स्टंट मॅसेंजर म्हणजे काय, इन्स्टंट मॅसेंजर कशाला म्हणतात, त्याच्यामध्ये व्हॉट्सअप हे आन्सर आहे त्याचं, ते पण बघणार आहोत. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, जीमेल, यूट्यूब याच्याविषयी माहिती बघणार आहोत. सारथी योजना विचारलेली आहे. ह्याच्यानंतर दुसऱ्या पण पोर्टल वगैरे आहेत ते पण आपण पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये सारथीची योजना विचारली आहे. त्याच्यानंतर BYOD याचा फुल फॉर्म विचारलेला, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. तर हे आपण चॅप्टरमध्ये पुढे पाहणारच आहोत. सध्या फक्त आपण कुठल्या पॉईंटवर क्वेश्चन आलेले ते बघतोय. हो का, इथं TRAI याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाचा पहिला क्वेश्चन जो आहे तो फुल फॉर्मच आहे, सेम फुल फॉर्म आहे. काय दुसऱ्यांदा काय विचारला आहे, कायदा विचारलेला आहे, म्हणजे कायदा किंवा मग एखादी योजना याच्यावरती प्रश्न आहेत. त्याच्यानंतर काय, पहिल्या परम संगणकास मदत टिंब यांनी केली. तर संगणक कुणी केली होती, रघुनाथ माशेलकर यांनी केली, म्हणजे संगणक. तिसरा क्वेश्चन संगणकावर हमखास आहे. चौथा क्वेश्चन पोर्टलवर आहेत बघा. ह्याच्या आधीच आता आपण बघितलेलं की इथं सरळ पोर्टल आहे, ह्याच्या आधी सारथी विचारलेलं. त्याच्यानंतर बघा इथं पवित्र शालार्थ हे कशाचे पोर्टल आहे ते पण पुढे पाहणारच आहोत. त्याच्यानंतर उच्च शिक्षणात डिजिटल पुढाकार कशाचा आहे, तर NAD म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी. नॅशनल डिफेन्स अकॅडमी आपण याच्या आधी पण पाहिलेलं. जो चॅप्टर 1 आहे आपला टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये आपण नॅशनल डिफेन्स अकॅडमी पाहिलेली होती. तर इथं पण आपण डबल पाहणारच आहोत. त्याच्यानंतर 2019ला क्वेश्चन विचारलेला तो आहे IPTV म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. हो का, इथं पण प्रत्येक वर्षाचा पहिला जो क्वेश्चन आहे तो फुल फॉर्मच आहे. त्याच्यामुळे फुल फॉर्म कोणत्या जे लक्षात ठेवायचे, पर्टिक्युलर जे असे फुल फॉर्म आहेत ICTचे ते तुम्हाला नंतर देणारच आहे. ते तुम्ही पाठच ठेवा, नाहीतर एकदा नजर फिरवून ठेवा, कारण की त्याच्यावरती प्रत्येक इयरला क्वेश्चन विचारलेले जायला लागलेत. त्याच्यामुळं हे महत्त्वाचं आहे. तर ते देतो तुम्हाला, नंतर तुम्ही लक्ष करून ठेवा. तर त्याच्यानंतर आहे
जगातील पहिला संगणक कोणी बनवला म्हणजे कोणता आहे? ENIAC हा पहिला संगणक आहे जो की 14 फेब्रुवारी 1945ला बनवला आहे ENIAC हा. दुसरा क्वेश्चन काय? संगणकावरच आहे. इथं संगणक आतापर्यंत 3 पेपर बघितले तर संगणकावरच आहे. तिसरा क्वेश्चन कोणता तरी योजनाचा आहे. त्याच्यामध्ये काय? संवाद सेवा बंद कधी झाली तर म्हणजे टेलिग्राम कधी बंद झालं तर 2013ला बंद झालं होतं टेलिग्राम. म्हणजे तारयंत्र हे आता वापरतोय ते वालं टेलिग्राम नाही. त्याच्यानंतर बघा पवित्र पोर्टल इथं बी आलं. ह्याच्या आधी सारथी होता, त्याच्यानंतर सरळ पोर्टल होता, आता इथं पवित्र पोर्टल आहे. त्याच्या पवित्र पोर्टलमध्ये कशावर क्वेश्चन आहे ते पण बघूया पुढे. त्याच्यानंतर भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालय हो का, ह्याच्यावर बी डबल क्वेश्चन आहे. हे पण आपण पेपर क्रमांक 1 टीचिंग ॲप्टिट्यूड आहे ना, टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. इथं पण डबल बघणार आहोत. चला तर आपण उशीर न करता जो आपला ICTचा मेन टॉपिक आहे, मेन टॉपिकला सुरुवात करूया. तर इथं सध्या काय? माहिती व संज्ञापन तंत्रज्ञान म्हणजे ती इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच ICTला आता आपण सुरुवात करतो. ICTमध्ये आता कशावर कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत ते तर आपण पाहिलंच आहे. त्याच्यानंतर आता टॉपिकला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये हो का शोधगंगा, मग क्वेश्चन आता 2021ला क्वेश्चन आता शोधगंगा काय आहे? तर शोधगंगा म्हणजे PDF स्तरावरील शोध प्रबंधाचे संग्रहण करणारे ऑनलाईन ज्ञानभांडार आहे. ऑनलाईन ज्ञानभांडार कशाचं? PDF स्तरावरील शोध प्रबंधाचे ऑनलाईन ज्ञानभांडार आहे. तर याच्यावर होता की शोध प्रबंधाचे ऑनलाईन भांडार म्हणजे कोणते आहे? तर तो शोधगंगा आहे. त्याच्यामध्ये 460+ विद्यापीठांशी करार आहे. याचा शोधगंगामध्ये 460+ विद्यापीठांचा करार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तर विद्यावाहिनी प्रकल्प आहे. विद्यावाहिनी प्रकल्प आहे काय आहे तो पण जाणून घेऊया आपण. त्याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान विभाग व संपर्क मंत्रालय यांचा संयुक्त प्रकल्प आहे. कोण? विद्यावाहिनी प्रकल्प हा कोणाकोणाचा आहे? लक्ष बघा आता. माहिती तंत्रज्ञान विभाग आणि संपर्क कार्यालय यांचा संयुक्त प्रकल्प आहे. त्याचा उद्देश काय आहे तर ते बघूया आपण. त्याचा उद्देश आहे देशातील डिजिटल विषमता दूर करणे. हे बघा याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. देशातील डिजिटल विषमता दूर करणे हा विद्यावाहिनी प्रकल्पाचा उद्देश आहे. त्याच्यानंतर अनुदानप्राप्त शाळांना एकमेकांशी जोडणे. काय? तर अनुदानप्राप्त शाळांना एकमेकांशी जोडणे हे पण याचं उद्देश आहे. त्याच्यानंतर आहे संगणक स्मृतीचे एकके. तर हा विद्यावाहिनी प्रकल्प झाला. तर त्याच्यानंतर बघणार आहोत आपण संगणक स्मृतीचे एकक कोणते आहेत याच्यावरती क्वेश्चन विचारलेला. मागा जो 2024चा जो पहिला क्वेश्चन होता कुठला 2024चा तो याच्यावरतीच होता बघा. संगणकाचे कोणते एकके आहेत. तर त्याच्यामध्ये आता पहिलं बघूया बाईट म्हणजे काय? संगणक म्हणजे सर्वात लहान युनिट आहे हा बाईट म्हणजे. त्याच्यानंतर 1 बाईट म्हणजे किती काय असतं ते आता नंतर बघणार आहोत. 1 बाईट म्हणजे 8 बाईट असतं. 8 बाईट म्हणजे 8 बिट्स असतात. 1 किलोबाईट म्हणजे किती? KB, MB, GB, TB हे जे असतं त्याला KB म्हणतात. पहिला 1 किलोबाईट म्हणजेच 1 KB म्हणजे 1024 बाईट असतात. आणि 1 मेगाबाईट म्हणजे 1 MB म्हणजे 1024 KB असतं. आणि 1 गिगाबाईट म्हणजे 1 GB 1 GBचा व्हिडिओ असतो तो किती MBचा असतो? तो 1024 MBचा असतो. त्याच्यानंतर 1 टेराबाईट म्हणजे 1 TB. आपल्याला कसं जरा मोबाईलचा स्पेस जास्त पाहिजे, कुणाला 256 GB पाहिजे तर कुणाला 1 TB पाहिजे. तर जो 1 TB आहे ना तो TB म्हणजे हा TB. 1 TB म्हणजे त्याला 1024 GB म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे 1 पेटाबाईट म्हणजे किती TB? तर 1 पेटाबाईट म्हणजे 1204 TB म्हणजेच 1 पेटाबाईट. आणि 1 एक्झाबाईट म्हणजेच 1024 टेराबाईट. आणि 1 झेटाबाईट म्हणजे 1024 एक्झाबाईट. आणि त्याच्यानंतर जो आहे तो 1024 झेटाबाईट म्हणजे 1 हेक्झाबाईट. तर हे झाले हे जे प्रकार झाले याचे म्हणजेच याला काय म्हणतात? संगणकाची स्मृती एकके आहेत हे सर्व. तर हे सर्व एकक तुम्हाला माहीत असले पाहिजे. हे सोपेच आहे त्याच्यामुळे याच्यावरती काय जास्त टाईम घालण्यात अर्थ नाही आहे. आपण लगेच पुढच्या पॉईंटकडे जाऊया. तर याच्यावरती क्वेश्चन आला होता बघा 2023चा क्वेश्चन आहे याच्यावरती की जगातील पहिला संगणक कोणता आहे? तर जगातील पहिला संगणक ENIAC आहे. जगातील पहिला संगणक ENIAC आहे. तो सुरुवात म्हणजे तो कधी चालू झाला होता? 14 फेब्रुवारी 1945ला जगातील पहिला संगणक ENIAC चालू झालेला होता. तर आपल्या महाराष्ट्रात भारतामध्ये कुठला संगणक आहेत ते आता नंतर आपण पाहणार आहोत.
तर आता इथं पाहणार आहोत आपण संगणकाचे प्रकार. संगणकाचे कोणते कोणते प्रकार आहेत ते बघू, कारण की याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे, त्याच्यामुळे हे जो पॉईंट आहे तो लक्षपूर्वक आहे का. तर चला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये एक आहे सुपर कम्प्युटर. सुपर कम्प्युटर त्यालाच महासंगणक असे म्हणतात. जगातील सर्वात शक्तिशाली संगणक कोणता आहे तो बघूया आपण. IBM म्हणजेच ब्ल्यू ग्रीन हा जगातील सर्वात वेगवान संगणक आहे. कोणता संगणक सर्वात वेगवान आहे तो लक्ष ठेवा. IBMनं तयार केलेला ब्ल्यू ग्रीन हा सर्वात वेगवान संगणक आहे. त्याच्यानंतर क्रे जगातील पहिला सुपर कम्प्युटर आहे. कोणता? क्रे हा जगातील पहिला सुपर कम्प्युटर आहे. ते कुणी तयार केला होता? ते सेमूर क्रे यांनी तयार केला होता, म्हणून त्यांचं नाव क्रे जी नाव आहे त्यांचं ते या सुपर कम्प्युटरला दिलेलं आहे. जगातील पहिला सुपर कम्प्युटर क्रे आहे. तो कोणी तयार केला होता? सेमूर क्रे यांनी तयार केला होता. तर आता हे झाले जगातील. तर आता आपण आपल्या भारतातले पाहणार आहोत. आपल्या भारतातला पहिला सुपर कम्प्युटर कुणी तयार केला होता? तर तो तयार केला होता डॉक्टर विजय भाटकर यांनी. आपल्या भारतातील पहिला सुपर कम्प्युटर तयार केला होता. तर त्या कम्प्युटरचं नाव काय होतं? तर त्या कम्प्युटरचं नाव म्हणजे परम हा भारतातील पहिला सुपर कम्प्युटर आहे, जो की डॉक्टर विजय भाटकर यांनी तयार केला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रकार पाहूया. त्याच्यामध्ये मेन फ्रेम कम्प्युटर म्हणजे काय असतं? तर विमा कंपनीचा वापर माहिती साठवण्यासाठी, म्हणजे जे सर्वसाधारण जे कम्प्युटर असते त्याच्यामध्ये कुठल्याही कंपनीचा किंवा कशाचाही डाटा स्टोअर केला जातो, त्याला मेन फ्रेम कम्प्युटर म्हणतात. त्याच्यानंतर मिनी कम्प्युटर म्हणजे काय? मिड रेंज कम्प्युटर म्हणजे मिनी कम्प्युटर म्हणजे सध्या जास्त चर्चेत आहे तो म्हणजे लॅपटॉप म्हणजेच मिनी कम्प्युटर आहे. त्याच्यामध्ये कसं जो संगणक काम करतो त्याच्यापेक्षा पुढचे सॉफ्टवेअर व्हर्जन मिनी कम्प्युटर म्हणजेच लॅपटॉपमध्ये असतात. त्याच्यामुळं हे मिनी कम्प्युटर त्या कम्प्युटरपेक्षा अधिक फायदेशीर आहे. कधी? ते फक्त छोट्या कामासाठी. एकदम मोठं काम असेल तर तुम्हाला मेन कम्प्युटरच लागतो. त्याच्यानंतर काय आहे? मायक्रोसॉफ्ट म्हणतात. मायक्रोसॉफ्ट म्हणजे काय? डेस्कटॉप आहे, नोटबुक आहे, टॅबलेट आहे, PC आहे आणि हँडल्स आहेत. म्हणजे हे कसे जे हाताळण्यासाठी एखादा नोटबुक म्हणजेच आता कसं तर नोटबुक म्हणजे आपली वही नाही, तर इथं नोटबुकचा अर्थ येतो टॅबलेट. PC म्हणजे तो कम्प्युटर आहे. त्याच्यानंतर हँडलॅम्प म्हणजे आपण हँडल करतो तो हातात आपल्या मोबाईल असतो ते म्हणायचं यांना. त्याच्यानंतर डोमेन नेम सिस्टीम, याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे डोमेन नेम सिस्टीम कोणते आहे? तर कुठली वेबसाईट सर्च करायची असेल तर ती कशी करायची ते डोमेन नेम सिस्टीमनुसार आपल्याला समजून जातं. तर .com म्हणजे ही व्यापारी संकेतस्थळ आहे. कुठलं? .com. जर तुम्हाला आता एज्युकेशनविषयी कुठलं जर सर्च करायचं असेल तर त्याच्या शेवटी .edu म्हणजेच एज्युकेशन म्हणजे हे जे आहे ते शैक्षणिक संकेतस्थळ आहे. त्याच्यानंतर काय आहे? सैन्यासाठी जर आता तुम्ही कुठल्या सैन्याचा फॉर्म भरायचा आहे, काय करायचं तर .mil जर सर्च केलं म्हणजे एखादं इंडियन आर्मी .mil तर तुम्हाला सैन्याबद्दलचं हे येतं आहे. आणि .org केलं तर आस्थापनाचे संकेतस्थळ निर्माण होतं. .net म्हणजे नेटवर्किंगचं संकेतस्थळ ओपन होतं. .arts म्हणजे .arts म्हणजे सांस्कृतिक संकेतस्थळ निर्माण होतं. .gov म्हणजे शासकीय. तर असं संकेतस्थळ असेल त्याच्यात पुढे .gov लिहिलं असेल तर ती गव्हर्नमेंट वेबसाईट आहे म्हणायचं. .arts लिहिलं असेल तर ती सांस्कृतिक कुठल्या तरी याची वेबसाईट आहे म्हणायचं. .in लिहिलं असेल तर ती भारतीय वेबसाईट आहे म्हणायचं. जर दुसरं काय असेल तर दुसऱ्या देशाची वेबसाईट असते. तर .education म्हणजे ती शैक्षणिक वेबसाईट आहे. .org म्हणजे त्या आस्थापनाची वेबसाईट आहे. म्हणजे कोणती वेबसाईट हे पर्टिक्युलर नाम दिलेलं असतं म्हणजे त्याला डोमेन सिस्टीम म्हणतात. .ing म्हणजे ती आंतरराष्ट्रीय वेबसाईट आहे. हे जे असतात हे आहेत ते डोमेन नाम. म्हणजे एखादं सर्च करायचं असं तुम्हाला जर कुठली वेबसाईट सर्च करायची असेल तर त्या या डोमेन नामावरून लवकरात लवकर सर्च केली जाते आणि तुम्हाला भेटू पण शकतं ते. त्याच्यानंतर हे क्वेश्चन एकदम महत्त्वाचे आहेत, कारण की याच्यावरती वारंवार क्वेश्चन आतापर्यंत 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. तर ज्या ऑनलाईन सिस्टीम आहेत आताची त्याच्यामध्ये कुठल्या ह्याचा कसा वापर होतो आणि कधी सुरुवात झाली ती कोणी केली होती ते महत्त्वाचं आहे. कारण की 2024चा जो थर्ड क्वेश्चन होता तो थर्ड क्वेश्चन याच्यावरतीच होता की विकिपीडिया, जीमेल, यूट्यूब, इंस्टाग्राम यांचा शोध कुणी लावला होता, कधी लावला होता आणि त्यांचा म्हणजे स्थापनेनुसार चढता क्रम उतरता क्रम याच्यावरती क्वेश्चन आला होता. तर चला मग बघूया आपण कोणत्या प्लॅटफॉर्मची सुरुवात कोणी केली ती आणि कधी केली ती. तर आता सध्या पहिल्यांदा 1 नंबर बघतो आपण गुगल. तर गुगलची सुरुवात कधी झाली होती? तर गुगलची सुरुवात 4 सप्टेंबर 1998ला गुगलची सुरुवात झाली. गुगलची सुरुवात कोणी केली होती? तर लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन या दोघांनी गुगलची सुरुवात केली होती. त्याच्यानंतर पाहूया आपण आता विकिपीडिया.
तर विकिपीडियाची सुरुवात कुणी केली होती? विकिपीडियाची सुरुवात 15 जानेवारी 2001ला विकिपीडियाची सुरुवात केली होती, जे की जिमी वेल्स आणि लॅरी सँडर यांनी विकिपीडियाची सुरुवात केलेली आहे. आता इथं जी मी तुमच्या पुढे नोट्स दिलेल्या आहेत त्या उतरत्या क्रमांचा आहे, म्हणजे सर्वात आधी कशाची सुरुवात झाली त्याच्यानंतर कशाची सुरुवात झाली त्या सिरियलनंच आहे. त्याच्यामुळे हे स्किप करू नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे कसं तुमच्या सिरियल वाईज लक्षात राहील की 1 नंबरला विकिपीडिया होता का 2 नंबरला विकिपीडिया होता कुठला, हे जरा कसं जर बघितलं ना ऐकलं ना लक्षात राहतं थोडं. त्याच्यानंतर आहे फेसबुक. तर फेसबुकची सुरुवात कधी झाली ती? तर फेसबुकची सुरुवात 4 फेब्रुवारी 2004ला फेसबुकची सुरुवात झाली. आणि फेसबुकची सुरुवात कुणी केली होती? मार्क झुकेरबर्ग. हे फेसबुक 2016-17 या टाली एवढा फेममध्ये होता की हे इंस्टाग्राम हे तर आत्ता आलेल्या गोष्टी आहेत. 13ला काहीतरी इंस्टाग्राम आलं, ते पण बघू आपण इंस्टाग्राम कधी आलेला ते. पण फेसबुकचा एका काळी एवढा क्रेज होता की जास्तच. त्याच्यानंतर आहे जीमेल. तर जीमेलची सुरुवात कधी झाली होती? जीमेलची सुरुवात झालेली 1 एप्रिल 2004ला. त्याच्या आधी जीमेल्स वगैरे काय नव्हतं. तर याची सुरुवात कुणी केली ती? पॉल बुचाईट यांनी. कुणी? पॉल बुचाईट यांनी जीमेलची सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर आहे आपला प्लॅटफॉर्म, सर्वात आवडता प्लॅटफॉर्म म्हणजे यूट्यूब. हा माझा आवडता प्लॅटफॉर्म आहे, तुमचा आवडता प्लॅटफॉर्म नंतर येणार आहे. कारण की यूट्यूबची सुरुवात कधी झाली? 14 फेब्रुवारी 2005ला. 14 फेब्रुवारी 2005ला यूट्यूबची सुरुवात झाली. आणि यूट्यूबची सुरुवात कोणी केली? चार्ड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम. हा जो जावेद करीम आहे आता इंडियन शास्त्रज्ञ होता. इंडियन शास्त्रज्ञाने इथं मदत केली होती कुणाला? चार्ड हर्ले आणि स्टीव्ह चेनला. कशासाठी? तर यूट्यूबच्या स्थापन करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे ट्विटर. ट्विटरची सुरुवात कधी झाली? तर ट्विटरची सुरुवात झाली 15 जुलै 2006ला ट्विटरची सुरुवात झाली. आणि ते कोणी केली? तर याच्यामध्ये 4 शास्त्रज्ञांचा हातभार लागलेला आहे. त्याच्यामध्ये जॅक डॉर्सी, त्याच्यानंतर नोवा ग्लास आणि त्याच्यानंतर होते बीज स्टोन आणि इव्हान विल्यम्स. या चौघांनी ट्विटरची सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यानंतर आला आता तुमचा इंस्टाग्राम, जिथं की आत्ता सध्याच्याला सर्वात जास्त पब्लिक कुठल्या प्लॅटफॉर्मला आहे? तर ती सध्या इंस्टाग्रामवरती आहे. तर इंस्टाग्रामची सुरुवात कधी झालेली आहे? 6 ऑक्टोबर 2010ला इंस्टाग्रामची सुरुवात झाली. इथूनच लेकराचं वाटोळ व्हायला चालू झालं सारं. ज्यांनी पैसा कमवायचा आहे त्यांनी इंस्टाग्रामवर पैसा कमवला आणि ज्यांनी टाईम घालवायचा आहे त्यांनी इंस्टाग्रामवर टाईम घालवतच आहेत. तर याचं सारं श्रेय कुणाला जातं इंस्टाग्राम हे करण्याचं? तर ते आहे केविन सिस्टीम आणि क्रिगर माईक. या दोघांनी हे महान शास्त्रज्ञ आहे ज्यांनी इंस्टाग्रामची सुरुवात केलेली आहे, म्हणजे स्थापन केलेलं आहे. त्याच्यानंतर आला स्नॅपचॅट. स्नॅपचॅट कधी स्थापन झाला आहे? तर 24 सप्टेंबर 2011ला स्नॅपचॅटची निर्मिती झाली. कोणी चालू केला? इवन स्पेस ईगल आणि बॉबी मॉर्गी आणि रेगी ब्राऊन या तिघांनी मिळून स्नॅपचॅटची निर्मिती केलेली आहे. त्याच्यानंतरचा प्लॅटफॉर्म कोणता आहे? त्याच्यानंतर आहे टेलिग्राम. तर इथं टेलिग्रामची सुरुवात साऱ्यात शेवटी म्हणजे 14 ऑगस्ट 2013ला टेलिग्रामची सुरुवात झालेली आहे. टेलिग्रामची सुरुवात कुणी केली? तर टेलिग्रामची सुरुवात पावेल दुराव आणि निकोलाई दुरावे, म्हणजे हे दोघं भाऊ आहेत. या दोघा भावांनी मिळून टेलिग्रामची सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर तर पाहूया आता ऑनलाईन संकेतस्थळे. ऑनलाईन संकेतस्थळे कोणते आहेत ते बघूया आता आपण इथं. तर ऑनलाईन संकेतस्थळामध्ये याच्यावरती बघा, हे चारी याच्यावरती प्रत्येक वर्षाला प्रत्येक एका संकेतस्थळावर म्हणजे एका प्लॅटफॉर्मला आत्तापर्यंत क्वेश्चन विचारला आहे, म्हणजे विचारलेलेच आहेत. त्याच्यामुळे हे प्लॅटफॉर्म आहेत ना, आहेतच 4 प्लॅटफॉर्म. ते 4 पण कशा संदर्भात आहेत आणि कशा संदर्भात नाहीत हे तुम्ही एक 1 लाईनर आहेत फक्त, हे पाठच करून ठेवा. म्हणजे कसं की तुम्हाला पण हे जे क्वेश्चन आहे ते टॅकल होतील. लोक आपल्या हातातले मार्क आहेत ते जाणार नाही. तर चला बघूया आता आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म संकेतस्थळे कोणते आहेत. तर पवित्र पोर्टल आहे. पवित्र पोर्टल याचा उपयोग काय होतो? शिक्षक भरती संदर्भात आहे. जर शिक्षक भरतीची कुठली ॲड असेल, शिक्षकाची कुठली नोटिफिकेशन आली असेल तर ते पहिल्यांदा पवित्र पोर्टलवर येते, ज्याच्या थ्रू शिक्षकाची भरती वगैरे केली जाते. त्याच्यानंतर आहे सरळ पोर्टल. सरळ पोर्टल याच्यामध्ये काय होतं? तर शाळा व विद्यार्थी यांची माहिती. तर सरळ पोर्टलमध्ये आता सध्या माहिती की महाराष्ट्राचं समजा उदाहरण जर घेतलं तर महाराष्ट्रामध्ये किती शाळा आहेत, किती शाळामध्ये किती शिक्षक आहेत, त्याच्यानंतर एका शाळेत किती विद्यार्थी असावे, हे ज्या सर्व माहिती असते, ही सर्व माहिती तुम्हाला सरळ पोर्टलवर भेटून जाते. त्याच्यानंतर सारथी एक अशी संस्था आहे जी स्वायत्त संस्था आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारला होता बघा सारथीवर. ही संस्था कशी आहे? स्वायत्त संस्था आहे. आणि याचा उपयोग सर्वात जास्त कोणत्या मंत्रालयामध्ये केला जातो? तर याचा उपयोग जो आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, याच्यामध्ये सारथीचा उपयोग सर्वात जास्त केला जातो.
त्याच्यानंतर चौथा पोर्टल आहे शालार्थ. शालार्थ पोर्टल म्हणजे काय, शालेय पगार म्हणजे शाळेमध्ये जे शिक्षक असतात, कर्मचारी असतात, ह्यांच्या पगारी, शाळेतील अनुदान, हे ज्या गोष्टी आहेत ते सर्व तुम्हाला शालेय म्हणजे शालार्थ या प्लॅटफॉर्मवर बघायला भेटून जाते. त्याच्यानंतरचा पॉईंट जो आहे, त्याच्यानंतरचा पॉईंट आहे तर हे कसं आहे, इथवरच आता सध्या जर आहे इथवरच महत्त्वाचं होतं. जे स्वयं योजना आहे सध्याच्याला, त्या स्वयं योजनेवर आपण क्वेश्चन बघणार आहोत. कारण की स्वयं योजना आणि आणखी एक योजना आहे त्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. तर हे जे योजना आहे ते आपण पहिलाच टॉपिक जो होता आपला कोणता, तर टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये आपण शिकवलेलं आहे. तर एकदा इथं संदर्भ आला, कारण की इथे याच्यावर क्वेश्चन आला आहे, त्याच्यामुळे तो आपण डबल घेणार आहोत. तर इथं NDAवर क्वेश्चन आलेलं आहे. NDAचा फुल फॉर्म विचारला होता. तर NDAचा फुल फॉर्म काय, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, म्हणजे त्याला काय म्हणतात, राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी असे म्हणतात. तर याच्यावरती क्वेश्चन आला होता, ते बघूया आपण. याच्यात काय काय पॉईंट आहेत ते. तर NDAचा उपयोग कशासाठी होतो आणि त्याचं कार्य काय आहे ते बघूया. तर एक काय म्हणतात इथं, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची डिजिटल बँक, म्हणजे शैक्षणिक कागदपत्राची डिजिटल बँक म्हणून कोणाला ओळखले जाते, तर ते आहे NADला ओळखले जाते. त्याच्यानंतर विविध संस्था व विद्यापीठांनी जारी केलेले प्रमाणपत्र प्रमाणीकरण करणे हे याचं कार्य आहे. NADचं कार्य हे आहे. त्याच्यानंतर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजना, याच्यावरती क्वेश्चन विचारला होता की उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजना म्हणून कोणती संस्था कार्य करते. तर त्याच्यामध्ये NAD म्हणजेच नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी ही संस्था उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजना म्हणून कार्य करते. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय. राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय म्हणजे त्याला NDL म्हणजे नॅशनल डिजिटल लायब्ररी असे म्हणतात. याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेला आहे आणि हे पण आपण फर्स्ट टॉपिक आहे टीचिंग ॲप्टिट्यूड त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. याच्यामध्ये बी संदर्भ आला, त्याच्यामुळे इथं डबल आपण रिपीट घेतो आहे. तर हे कधी सुरू झालं, तर हे सुरू झालं मे 2016ला. तर मानव संसाधन विकास मंत्रालय यानं 70 लाख पुस्तके उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. कुणी, 70 लाख, मानव संसाधन विकास मंत्रालयानं. याची काय म्हणतं, IIT खरगपूर संस्थानाने विकसित केला आहे. NDL ही संस्था कुणाच्या सहकार्याने विकसित झाली, तर IIT खरगपूर. हा क्वेश्चन आलेला होता की वरीलपैकी कुठले विधान चूक आहे ते विचारलं होतं आणि याच्यामध्ये खरगपूर विधान हे बरोबर होतं. तर त्याच्यानंतर जे आहे, त्याच्यानंतर काय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध पुस्तके वेब पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. तर बरोबर आहे, वेब पोर्टलवर मोफत उपलब्ध दिली जातात. त्याच्यामध्ये दिव्यांगांना हे ते शिक्षण त्याच्यामध्येच मोफत दिलं जातं. त्याच्यानंतर शिक्षण आणि संशोधन नमोन्मेष उपक्रम यांच्याबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. तर NADमध्ये ही संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. तर त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे, त्याच्यानंतरचं पॉईंट म्हणजे संगणक व माहिती तंत्रज्ञानाशी संक्षिप्त रूपे हे महत्त्वाचे आहेत. का, तर 2023ला, 2021ला आणि 2020 आणि 2019 या 4ही वर्षामध्ये, प्रत्येक वर्षामध्ये याच्यामधले फुल फॉर्म आलेले आहेत. इथं आता लिस्ट जर तुम्ही बघितली तर ही लिस्ट खूप मोठी आहे. कारण की या लिस्टमध्ये भरपूर फुल फॉर्म दिलेला आहे. ते तुम्ही वाचून घ्या, कारण की एवढं सांगणं काय पॉसिबल नाही आहे माझ्यासाठी. कारण की इथं बघा, तुम्ही बघू शकता 236 फुल फॉर्म आहेत. 236मधले आत्तापर्यंत फक्त 3 फुल फॉर्म विचारलेले आहेत जे महत्त्वाचे आहेत. ते काही महत्त्वाचे फुल फॉर्म आहेत ते मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये कोणते आहेत ते. पर कशावर क्वेश्चन विचारलेला आहे ते तुम्हाला सांगतो आत्ता. त्याच्यानंतर ते बाकीचे जे फुल फॉर्म आहेत ते तुम्ही अभ्यासा, कारण की एवढ्या टाईममध्ये नाहीत होणार ते फुल फॉर्म. बघा इथं, हे बघा जे 86 आहे तर काय आहे तर 86 ERNET याच्यावरती क्वेश्चन होता. हा क्वेश्चन जो होता 2021ला याच्यावरती क्वेश्चन आलेला होता की त्याचा फुल फॉर्म काय आहे. तर एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क हा 2021ला क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतरचा जो फुल फॉर्म विचारला होता तो आता बघूया आपण. 114 नंबरचा जो आहे HTML हा 2023ला क्वेश्चन विचारलेला होता. HTMLवर काय, तर हायपर टेक्स्ट मेकअप लँग्वेज याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. 2023चा क्वेश्चन आहे याच्यावरती. हे जे बाकीचे फुल फॉर्म आहे ते काय करा, तुम्ही एवढे तर पाठ करणं काय शक्य नाही आहे. 1-2दा फक्त पेपरला जायच्या आधी तुम्ही नजरे खालून जावा, कारण की सोपंच आहे. 1-2 शब्दाचेच अर्थ आहे त्याचे, काय जास्त डिफिकल्ट नाही आहे याच्या रिलेटेड. त्याच्यानंतर IP वर क्वेश्चन आला होता की इंटर प्रोटोकॉल म्हणून.
इंटरनेट प्रोटोकॉल. तर असेच जे छोटे छोटेच फुल फॉर्म आहे जे हे जे पाठ करून ठेवा, किंवा थोडे थोडे जर बघून तुम्ही नुसतं शेवटी जरी गेलात एक्झामला तरी तुमचं याच्यामध्ये भाग होऊन जाईल की एक्झामपुरते तुम्हाला 100% येणारच आहेत. तर जर कुणाला ह्याच्या नोट्स वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, नंबरला तुम्ही हाय करा किंवा मेसेज करा की कोणत्या टॉपिकच्या नोट्स पाहिजेमध्ये, तर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. जस्ट आता 2-3 लेक्चर घेतले त्याच्यामध्ये आलेत, भरपूर जणांचे मेसेज आलेले आहेत, त्यांना नोट्स वगैरे मी पाठवलेले आहेत. आणखीन आता या पण लेक्चरच्या जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर डबल मेसेजला हाय करून द्या मला, मी तुम्हाला लगेच नोट्स पाठवले जाईल. तर त्याचप्रमाणे कसं झालेलं आहे, आता लेक्चरला प्रतिसाद तर येतो आहे आपल्या, पण काही जण लेक्चर नुसतं बघतायत, आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करणं झाले तर नुसतं लेक्चर बघतायत आणि पुढे जातात. तर लेक्चर बघतायत त्याच्या खाली गेल्यात खाली लेफ्ट साईडला लगेच सबस्क्राईबर म्हणून बटन असेल, लगेच सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला. सबस्क्राईब केल्या लगेच नोटिफिकेशनची बेल येईल, त्यामध्ये ऑल केलं तर लगेच नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन बी आपल्याला लगेच भेटून जाईल. म्हणजे कसं, माझा व्हिडिओ जर मी अपलोड केला तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटतं, तर लगेच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतो. कारण की असे पण 5 ते 6 दिवस राहिले ते एक्झामसाठी, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमचा वेळ वाया जाणार नाही. त्यामुळे नोटिफिकेशन आलं की तुम्ही बी लगेच लेक्चर बघू शकता. तर चला आता आपण पुढच्या क्वेश्चन पेपरला सुरुवात करणार आहोत. तर तर चला मग आपण आता क्वेश्चन पेपरला सुरुवात करणार आहोत. तर 2019 पासून 2024पर्यंत जे क्वेश्चन पेपर झालेले होते कशाचे, तर 2023 पासून 2024पर्यंत जे काय आय सी टीचे क्वेश्चन झालेले आहेत, त्या आय सी टीचे क्वेश्चन आता आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये कुठले कुठले क्वेश्चन आलेले, कोणत्या कोणत्या घटकावर क्वेश्चन आलेत. आता आपण तर सारे घटक कव्हर केलेलेच आहेत, तुम्ही लेक्चरमध्ये बघितलंच असेल. ज्यांना लेक्चरची PDF वगैरे पाहिजे असेल त्यांनी मेसेज करून घ्या आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. प्लेलिस्टमध्ये आपले सर्व लेक्चर्स अवेलेबल आहेत, जाऊन सध्या बघू शकता तुम्ही. त्याच्याला आपण क्वेश्चनला सुरुवात करूया आय सी टीच्या. तर क्वेश्चन 36 पासून आपल्या आय सी टीचे क्वेश्चन चालू होतात. तर पहिला क्वेश्चन काय आहे, 36वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती जोडी योग्य जोडी आहे म्हणता. योग्य जोडी, तर पिक्सल म्हणजे पिक्सलचे जोडी बरोबर आहे का. डिजिटल कॅमेराचा फोकस मापनाचे एकक म्हणजे पिक्सल होय, तर हे बरोबर आहे का बघायचं आपल्याला. तर त्याच्यानंतर आहे HHD म्हणजे डिजिटल पडद्यांच्या उच्च स्पष्टतेचे एकक. KB म्हणजे विदा, हस्तांतरण वेगाचे एकक. KB किती हस्तांतरणाचे वेग. GHZ म्हणजे डिजिटल उपकरणामधील स्मृती साठवणीचे एकक. स्मृती साठवणीचे एकक. तर 36चा पर्याय क्रमांक कोणतं बरोबर आहे, तर 36चा पर्याय क्रमांक बरोबर आहे C. 36चा पर्याय क्रमांक C बरोबर आहे. तर का खाली कोणती जोडी योग्य आहे. योग्य जोडी फक्त C ही योग्य जोडी आहे, बाकीच्या सर्व जोड्या ज्या आहेत त्या बाकी सर्व जोड्या चूक आहे. त्याच्यामध्ये काय, तर त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, HTTP आणि HTTPS अशी इंग्रजी अक्षरे ॲड्रेस बारमध्ये असणारी वेबसाईट तुम्ही जेव्हा वापर करता तेव्हा काय होतं असं विचारलं आहे. एक वेगवान इंटरनेट जोडणीचा वापर जोडला जातो. एक वेगवान इंटरनेट जोडणीचा जुळणी वापरत असता, किंवा एक सुरक्षित संपर्क जोड वापरत असता, किंवा विदा हस्तांतरणाचा एक मार्ग वापरत असता, किंवा स्मार्ट मोडशी अनुरूप वेबसाईट वापरत असता. तर याचं उत्तर काय आहे 37चं, तर कमेंटमध्ये सांगा पडदेशीने काय काय आहे काय नाही आहे. तर 37चं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन नंबर आहे याचा पर्याय क्रमांक B, म्हणजेच एक सुरक्षित संपर्क जोडणी वापरत असता. म्हणजेच HTTP पेक्षा HTTPS असं जर असेल तर ती एकदम सुरक्षित जोडणी आहे असं समजायचं, जेणेकरून आपल्याला त्या वेबसाईटपासून कुठलाही धोका नाही. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 38. ह्याच्यावरती मग क्वेश्चन विचारला होता बघा, म्हटलं तुम्हाला. क्वेश्चन नंबर 38 काय म्हणता, इंटरनेटवरील खालीलपैकी डिजिटल सेवा सर्वप्रथम सुरू झाल्याचे वर्षानुक्रम लावा म्हणताय. या निकषावरून खालीलपैकी कोणता पर्याय योग्य कालानुक्रमे दर्शवितो. म्हणजे सर्वात आधी कशाची स्थापना झाली, त्याच्यानंतर काय झालं, हे असा कालानुक्रम लावायला सांगितलं.
तर ऑप्शन बघूया आपण, यूट्यूब, जीमेल, इंस्टाग्राम, विकिपीडिया. ऑप्शन 1 विकिपीडिया, यूट्यूब, जीमेल, इंस्टाग्राम. ऑप्शन 2, ऑप्शन 3 आहे जीमेल, विकिपीडिया, यूट्यूब आणि इंस्टाग्राम. आणि ऑप्शन 3 आहे विकिपीडिया, जीमेल आणि यूट्यूब, इंस्टाग्राम. तर याचा जो ऑप्शन क्रमांक एकदम राईट आहे, तो एकदम राईट म्हणजेच पर्याय क्रमांक डी, जो पहिल्यांदा विकिपीडिया स्थापन झाला होता, त्याच्यानंतर विकिपीडिया झाल्याच्यानंतर जीमेल स्थापन झाला होता, नंतर यूट्यूब स्थापन झालेला होता आणि त्याच्यानंतर इंस्टाग्राम स्थापन झालेला होता. त्याच्यामुळं जे ऑप्शन, याचं जे योग्य ऑप्शन आहे ना, ते योग्य ऑप्शन आहे पर्याय क्रमांक डी. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगतो तुम्हाला. तर विकिपीडिया आहे, तो विकिपीडिया 2001ला विकिपीडिया स्थापन झाला होता. त्याच्यानंतर जीमेल स्थापन झाला. तर जीमेल कधी 2004ला जीमेल स्थापन झाला. आणि यूट्यूब जे आहे ते 2005ला यूट्यूब स्थापन झालं. आणि इंस्टाग्राम जे आहे ते इंस्टाग्राम स्थापन झालं 2010ला इंस्टाग्राम स्थापन झालं. म्हणजे असा याचा योग्य क्रम आहे. त्याच्यामुळं प्रश्न 38चा उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. त्याच्यानंतर स्वयं, याच्यावरती डबल क्वेश्चन विचारलेला आहे बघा. स्वयं हा पहिला टॉपिक आहे जो आपला रिसर्च ॲप्टिट्यूड, टीचिंग ॲप्टिट्यूड, त्याच्यामध्ये बी स्वयंवर क्वेश्चन होता आणि इथं बी स्वयंवर क्वेश्चन आहे. तर कोणता पर्याय बरोबर आहे ते बघूया आता आपण इथं. तर काय म्हणतं आहे, स्वयंवरील म्हणजे स्वयं अभ्यासक्रमांच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वय म्हणून नियुक्ती झालेली नाही. राष्ट्रीय समन्वय म्हणून नियुक्ती झालेली नाही विचारलं इथं नाही. तर त्याच्यामध्ये भारतीय विज्ञान संस्था, त्याच्यानंतर राष्ट्रीय मुक्त विद्यालक्ष्मी शिक्षण संस्था, त्याच्यानंतर भारतीय विद्यापन बंगळूर संस्था आणि त्याच्यानंतर आहे शैक्षणिक संज्ञापन सहयोगी CEE. तर याच्यामध्ये कुठली संस्था ही काय म्हणताय नियुक्त नव्हती. तर त्याच्यामध्ये नियुक्ती संस्था नव्हती. ती संस्था जी आहे ती संस्था आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 भारतीय विज्ञान संस्था ही जी संस्था आहे ही संस्था याच्यामध्ये नव्हती, बाकीच्या सर्व संस्था होत्या. या 10 संस्था आहेत ज्या की आपण टॉपिक 1मध्येच बघितलेल्या की कोणत्या 10 संस्था आहेत त्या. तर चला याच्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, याच्यानंतर आहे वेब 2.0 डिजिटल व्यवस्थेच्या संदर्भात UGC टिंबटिंब या इंग्रजीतील लघुरूप खालीलपैकी कोणती इंग्रजी संज्ञा दर्शविते. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक आहे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, पर्याय क्रमांक 2 आहे युजर जनरेटर कंटेंट, पर्याय क्रमांक 3 आहे युनिक ग्राफिक कोडिंग आणि पर्याय क्रमांक 4 आहे युनिव्हर्सल ग्राफिक पिच सेट. तर याचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन आहेत पर्याय क्रमांक 2 युजर जनरेट कंटेंट. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते योग्य उत्तर आहे युजर जनरेट कंटेंट. त्याच्यानंतर जे आहेत आता हे जे आहे ते इन्व्हायरमेंटचे क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर बघणार आहोत आपण नेक्स्ट, हे आहे 2023चा क्वेश्चन पेपर आहे. 2023चा क्वेश्चन पेपरमध्ये कुठले प्रश्न आलेले होते ते आता आपण बघणार आहोत. तर आपल्या क्वेश्चनची सुरुवात 36 क्वेश्चन नंबरपासून होते. तर चला चालू करूया. 36वा क्वेश्चन काय म्हणतो तो काय म्हणतो, HTML या शब्दाचा योग्य अद्यार्थ विस्तारित पुढीलपैकी कोणता. तर HTMLचा फुल फॉर्म विचारला. त्यात फुल फॉर्म काय आहे ते बघूया. आता पहिला ऑप्शन काय दिला आहे, हायपरटेक्स्ट मॅन्डेटरी लँग्वेज, हायपरटेक्स्ट मिक्स लँग्वेज, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आणि हायपरटेक्स्ट मीडिया लँग्वेज. तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आपण 237 फुल फॉर्म आहे ते PDF आपण ग्रुपमध्ये आपल्या आहे, म्हणजेच आपल्या नोट्समध्ये आहे. तिथं जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला समजून जाईल की कोणत्या ह्याच्यावर फुल फॉर्म विचारलेले आहेत, कोणत्या घटकाचे फुल फॉर्म आहेत. त्या फुल फॉर्मचे सर्व PDFच आपण प्रोव्हाइड केलेले आहे. जर कोणाला PDF पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे, नंबरवरती आपल्याला हाय करा किंवा जो टॉपिकच्या नोट्स पाहिजे त्या टॉपिकच्या नोट्स पाठवा, मॅसेज करा, तसं तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. तर चला नेक्स्ट क्वेश्चनला आपण सुरुवात करूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय तो बघूया आता आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन काय, भारताच्या सर्वसामान्य
जनतेसाठी इंटरनेटची सेवा टिंबटिंब यावर्षी सुरू झाली. तर इंटरनेटची सेवा भारतामध्ये कधी सुरू झाली असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर जे सेवा सुरू झाली ती सेवा सुरू झालेली आहे 1995ला. 15 ऑगस्ट 1995ला भारतीयांसाठी इंटरनेट सेवा सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया. स्मार्टफोन प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे? स्मार्टफोन भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी कोणती गोष्ट उपयोगी आहे ते विचारलं त्यांनी. पर्याय क्रमांक 1 आहे टंकलेखन, पर्याय क्रमांक 2 आहे हनीकोड, पर्याय क्रमांक 3 आहे युनिकोड आणि पर्याय क्रमांक 4 आहे मल्टीमीडिया. तर या जे 38वा क्वेश्चन आहे याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी आहे, म्हणजेच युनिकोड हा सर्वात महत्त्वाचा आहे. कशासाठी? तर स्मार्टफोन प्रादेशिक भाषेचा मजकूर लिहिण्यासाठी. त्याच्यानंतर हा जो हनीकोड आहे तो हनीकोड हा ॲमेझॉन कंपनीचा सर्व्हर आहे, त्याच्यासाठी हनीकोड वापरला जातो. ते टंकलेखन म्हणजे तुमची जी क्षमता आहे, म्हणजे स्पीड किती आहे तुमची टायपिंग करण्याची, त्याला टाईपरायटर किंवा टंकलेखन क्षमता म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा पेमेंट बघूया आपण. पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे? म्हणते गुगलशी संबंधित. पेटीएम गुगलशी संबंधित आहे का? भीम पे का तेज का हे काय मोबिक्विक कोणतं संबंधित आहे? तर हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केलेला आहे, कारण गुगल पेशी जे ॲप आहे ते पेटीएम, भीम पे, तेज हे जे ॲप आहेत हे साऱ्या गुगल पेशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे इथं क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. आणि हा मोबिक्विक जो आहे तो हा फक्त जुन्या म्हणजे ज्यावेळेस इंटरनेटचा जास्त जमाना नव्हता त्यावेळेस जो ऑनलाईन रिचार्ज आहेत मोबाईलचे, तो ऑनलाईन रिचार्ज हे मोबिक्विक ह्या ॲपवरून पहिलं केलं जात होतं. त्याच्यानंतर हे बाकीचे सर्व ॲप आलेले आहेत, तर तो क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत पुढचा क्वेश्चन. तर पुढचे क्वेश्चन बघूया. तर पुढचा क्वेश्चन काय? तर पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे? उच्च शिक्षणातील ई संदर्भ साहित्याचा समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे. डिजिटल पुढाकार योजना विचारलेली आहे इथं. तर याचं जे उत्तर आहे याचं योग्य उत्तर आहे तर ई शोध सिंधूमध्ये डिजिटल पुढाकार हे केलं जातं. तर ई शोधगंगा जे आहे ते ई शोधगंगा म्हणजे हे कशासाठी आहे? तर ई शोधगंगा हे PhD रिसर्च करणारे आहेत त्यासाठी ई शोधगंगा हे संकेतस्थळ आहे. त्याच्या ई शोध सिंधू हे डिजिटल संदर्भातील आहे. ते ई शोध सिंधूची सुरुवात आहे, ती सुरुवात 2015ला झालेली. याच्यानंतर आपण बघूया पुढचा क्वेश्चन. तो पुढचा क्वेश्चन जो आहे तो पुढचा क्वेश्चन 2021चा क्वेश्चन आहे. 2021चा क्वेश्चन. तर चला तर 2021चा क्वेश्चन आहे तो बघूया आपण. क्वेश्चन नंबर 36 काय म्हणतो? तो इथं पण बघा फुल फॉर्मच विचारलेला आहे पहिल्यांदा, त्याच्यामुळं 2000 जे फुल फॉर्म आहे ते आपण PDF पाठवलेले आहे ते नीट लक्ष देऊन वाचा जरा. 1 टाईम 2 टाईम 3 टाईम वाचून घ्या, कारण की प्रत्येक वर्षाचा पहिला क्वेश्चन हा फुल फॉर्मवरतीच विचारलेला आहे. तर इथं काय विचारतं आहे? ERNETचा या शब्दाचा योग्य अद्यावर्त विस्तार कोणता? विस्तार विचारले तर विस्तार कोणता आहे ते बघूया. तर ऑप्शन 1 येतं आहे इंटरनेटमेंट रिक्रिएशनल नेटवर्क, इंटरनेटमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क, एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क आणि एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. तर याचं जे उत्तर आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क ह्याचा हा फुल फॉर्म आहे. त्याच्यामुळे फुल फॉर्मची PDF तुम्हाला भेटून जाईल. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा. तुम्हाला सर्व नोट्स क्वेश्चन पेपर जे पाहिजेत ते तुम्ही मेसेज करा, भेटून जाईल, कारण की सोपे क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडविण्याबाबत कोणी मदत केली? तर इथं कोणी मदत केली होती ते विचारलं आहे. तर याचा जे पर्याय क्रमांक 1 आहे तो आहे नंदन निकेलन, पर्याय क्रमांक 2 आहे सॅम पिचोडा, पर्याय क्रमांक 3 आहे
सारथी. पर्याय क्रमांक 4 आहे ए राजा. तर याचं जे उत्तर आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सॅम पिचोडा यांना मदत केली होती. तर याच्याबद्दलची थोडी माहिती बघूया आपण. सॅम पिचोडा यांनी मदत केली होती. हे जे नंदन निकेलनी आहेत ना, यांनी जे आधार कार्ड आपले चालू झाले होते 2013ला आधार कार्डची सुरुवात झाली होती. ती सुरुवात यांनीच केली होती, नंदन निकेलनी यांनीच. ते सॉफ्टवेअर वगैरे याच्याशी निगडीत आहेत ते. त्याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. आता काय म्हणते, तर पुढीलपैकी कोणते मूल्य इन्स्टंट मॅसेंजर आहे? इन्स्टंट मॅसेंजर कोणतं आहे ते बघायचं विचारलं त्यांनी. तर फेसबुक इन्स्टंट मॅसेंजर आहे का, इंस्टाग्राम आहे का, ट्विटर आहे का, व्हॉट्सअप आहे? तर याचं जे उत्तर आहे, तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक डी, व्हॉट्सअप आहे. इन्स्टंट मॅसेज म्हणजे लगेच मॅसेज व्हॉट्सअपद्वारे केला जातो. तर आता फेसबुक आहे. तर फेसबुकची सुरुवात कधी झाली होती? फेसबुकची सुरुवात झाली होती 2004ला फेसबुकची सुरुवात केली. फेसबुकची सुरुवात कोणी केली होती? तर मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकची सुरुवात केली. त्याच्यानंतर आहे इंस्टाग्राम. तर इंस्टाग्रामची सुरुवात 2010ला केली. आणि हे कोणी केली? तर केविन सिस्टम आणि क्रिगर माईक या दोघांनी मिळून इंस्टाग्रामची सुरुवात केली. त्याच्यानंतर आहे ट्विटर. तर ट्विटरची सुरुवात कधी झाली? तर ट्विटरची सुरुवात झाली आहे 2006ला ट्विटरची सुरुवात झाली. ट्विटर हे चौघांनी चालू केलं होतं. त्याच्यामध्ये एक आहे जॅक डोर्सी, नंबर 2 आहे नोआ ग्लास, नंबर 3 आहे बिजस्टोन आणि नंबर 4 आहे युवन विल्यमसन. या चौघांनी मिळून ट्विटरची सुरुवात केली होती. आणि व्हॉट्सअप जे आहे, व्हॉट्सअप सारे शेवटी चालू झालेलं होतं. त्याच्यामुळं जॅक क्रॅम्ब्राऊन ॲक्शन यांनी व्हॉट्सअपची सुरुवात केलेली होती. तर हे असे क्वेश्चन विचारलेले त्याच्यावरती. तर त्याला नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय म्हणतो तो. काय त्या संकेतस्थळ आले बघा, कोणते ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. तर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मविषयी क्वेश्चन विचारला. तर सारथी हे पुढीलपैकी कोणते संकेतस्थळ आहे? तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारला. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचं संकेतस्थळ आहे, महिला आणि बाल विकास मंत्रालयाचं संकेतन आहे का, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचं संकेतन आहे, आणि ग्रामविकास मंत्रालयाचं संकेतस्थळ आहे? हे पण मग असं सांगितलेलं की सारथी हे रस्ते व वाहतूक या महामार्ग मंत्रालयाचं संकेतस्थळ आहे. आणि ते कसं आहे, स्वायत्त संस्था आहे सारथी ही. त्याच्याप्रमाणेच आता आपण बाकीच्या पण जे संस्था आहेत, पवित्र पोर्टल वगैरे, त्या संस्था पण घेतलेल्या आहेत. त्यामुळे ते लेक्चर जाऊन वापस तुम्ही बघा कसं आहे, कुठल्या पद्धतीनं घेतलं, काय ना कोणते पॉईंट इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं तुम्हाला. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील उच्च शिक्षणात क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात बॉयड BYOD म्हणजे टिंबटिंब होय. तर याचा BYODचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर बी युथफुल ऑन डिजिटल हे आहे का, तर बाय युजर ऑन डिव्हाइस, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस का, बी युजर सेल्फ ऑन डिव्हाइस. तर याचं जे ऑप्शन बरोबर आहे तर ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आहे. तर काय म्हणतं, BYODचा फुल फॉर्म आहे ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. हा फुल फॉर्म एकदम राईट आहे. त्याच्यानंतर बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो नेक्स्ट क्वेश्चन आहे 2020चा नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर 2020ला कसे क्वेश्चन आलेले ते बघूयात आपण. तर जो क्वेश्चन नंबर आहे तर TRAIवर क्वेश्चन विचारलेला आहे, ज्याचा की फुल फॉर्म आहे. तर मी प्रत्येक वेळेस सांगतो की प्रत्येक वर्षाचा पहिला क्वेश्चन हा फुल फॉर्मवरतीच आहे. त्याच्यामुळं जे काय फुल फॉर्म दिलेले आहेत ते तुम्ही काळजीपूर्वकच वाचा, अभ्यासा, कारण की त्याच्यावरती क्वेश्चन विचारले सतत विचारत आहेत. तर इथं क्वेश्चन कशावर विचारलेला आहे बघा तुम्ही. आता इथं बघू शकता की TRAI या शब्दाचा योग्य अद्यावर्ती विस्तार पुढीलपैकी कोणता. तर TRAIचा फुल फॉर्म विचारला आहे त्यांनी, कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आहे टेलिव्हिजन रेग्युलेटरी ऑथॉरिटीज ऑफ इंडिया, नंबर 2 आहे टेलिकॉम रेग्युलेटर ऑथॉरिटीज ऑफ इंडिया, नंबर 3 आहे टेलिसर्व्हिस रेग्युलेटरी ऑथॉरिटीज ऑफ इंडिया, आणि पर्याय 4 आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर याचं जे योग्य उत्तर आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटीज ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया.
भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा म्हणजेच ICT कायदा केव्हा अंमलात आला? तर भारतामध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला? तर पर्याय 1 आहे 2005, पर्याय 2 आहे 1980, पर्याय क्रमांक 3 आहे 2000 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1990. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 2000ला ICT कायदा अस्तित्वात आला. त्याच्यानंतर आहे प्रश्न 38. तर काय म्हणतात ते, भारतातील पहिल्या परम संगणकाच्या विकासात कोणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली? तर परम संगणक कोणाचा आहे, त्याची महत्त्वाची भूमिका कोणी बजावली त्याच्याविषयी विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे तर याचं उत्तर आहे विजय भाटकर यांनी सुरुवात केलेली. तर APJ अब्दुल कलाम, अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर आणि विजय भाटकर. तर याच्यामध्ये जे उत्तर आहे याच्यामध्ये उत्तर आहे विजय भाटकर यांनी सुरुवात केलेली. कशाची? विजय भाटकर यांनी जगातील पहिला परमसंगणक सुरू केला होता. तर हे जे APJ अब्दुल कलाम आहे त्यांना मिसाईल मॅन म्हणलं जातं, ह्यांनी मिसाईलचा शोध लावला होता. त्याच्यानंतर जे अनिल काकोडकर आहेत हे जे आहे ते अणुऊर्जा संबंधित आहेत, यांनी अणुऊर्जा करण्याच्या संबंधित हातभार केला होता. आणि रघुनाथ माशेलकर आहे यांनी जी कृषी क्रांती झाली त्या कृषी क्रांतीमध्ये यांचा हातभार होता. आणि जे परमसंगणक आहे जे की भारताचं परमसंगणक आहे जे सीडॅक संस्था जे पुण्यामध्ये आहे. कुठं आहे? पुण्यामध्ये आहे. सीडॅक संस्था पुण्यामध्ये आहे. तिथं विजय भाटकर यांनी पहिला कुठला संगणक होता? परम हा सुपर कॉम्प्युटर भारताचा पहिला संगणक इथं तयार केला होता पुण्यामध्ये सीडॅकला. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. तर भारत सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलप्रमाणे कोणत्या संकेतस्थळावर नोंदवायचे अनिवार्य केले आहेत? इथं ऑनलाईन प्लॅटफॉर्म डबल क्वेश्चन विचारला, त्याच्यामुळे सांगितलं की ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ते 4. ते 4ही पण प्लॅटफॉर्म एकदम कन्फर्म करून ठेवा. त्याच्यामध्ये 1 आहे पवित्र, 2 सरल, 3 सारथी, 4 शालार्थ. तर कुठल्या प्लॅटफॉर्मला हे केलं होतं म्हणजे विद्यार्थ्यांचे शाळा व विद्यार्थ्यांची माहिती करण्यासाठी? तर त्याचा जो पर्याय क्रमांक आहे तो पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर B सरळ. ऑप्शन नंबर काय आहे? ऑप्शन नंबर B सरळ पोर्टल आहे, त्याच्यावरती विद्यार्थ्यांचं हे केलं जातं. तर बाकीचं पोर्टल आहे त्याच्याबद्दल मी थोडी माहिती पाहूया. हे पवित्र पोर्टल आहे. पवित्र पोर्टल हे शिक्षक भरतीसाठी आहे, म्हणजे शिक्षकाच्या ज्या काही योजना वगैरे काय असतील तर हे पवित्र पोर्टल होतं. सरळ पोर्टलवर काय शाळा आणि विद्यार्थी यांची माहिती की किती शाळा आहेत, किती विद्यार्थी आहेत, किती शिक्षक आहेत, किती मुख्याध्यापक, हे जी सर्व माहिती आहे ती सरळ पोर्टलवर भेटते. तर सारथी काय? सारथी एक स्वायत्त संस्था आहे जे की मागात पाहिलं आपण की वाहतूक विभाग महामंडळ यांच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर आहे शालार्थ. शालार्थ पोर्टल हे काय? शालेय पगार, शाळेतले शिक्षक, कर्मचारी, इतर जे कामगार आहेत त्यांच्या पगारीच्या शालार्थ पोर्टलद्वारेच केले जाते. त्याच्यावर सर्व अपडेट त्यांचे भेटून जातात. त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय म्हणतो बघूया. भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश आहे? डिजिटल पुढाकार योजना कोणत्या विचारल्या? तर आपण मागास पाहिलं होतं त्याच्यामध्ये. तर चला ऑप्शन बघूया कोणत्या आहेत. तर कमेंट करून सांगा तुम्ही की कुठलं ऑप्शन बरोबर आहे. तर नॅशनल स्कूल ऑफ डिजिटल आर्ट्स, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, सेंट्रल डाटा ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी आणि डिजिटल विद्या. तर याचं जे ऑप्शन बरोबर आहे ते ऑप्शन क्रमांक B नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी हे जे ऑप्शन आहे ते 2017ला चालू झाली होती ही संस्था. तर याचा ऑप्शन पर्याय क्रमांक 40चा ऑप्शन पर्याय क्रमांक B हे योग्य ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे नेक्स्ट क्वेश्चन हे 2019चा क्वेश्चन पेपर आहे. 2019चा क्वेश्चन पेपर आहे, त्याच्यामधले क्वेश्चन कुठले आहे? इथं पण डबल तोच क्वेश्चन. मी म्हटलं ना तुम्हाला की जे फुल फॉर्म आहे ते प्रत्येक वर्षाचा पहिला क्वेश्चन जो आहे तो यांनी फुल फॉर्मवरतीच विचारलेला आहे. त्याच्यामुळे कसं आहे हे जे आहे ते तुम्ही फुल फॉर्म कन्फर्म करूनच ठेवा, कारण की याच्यावरती दर वर्षाला क्वेश्चन विचारले जात आहेत. हातातले मार्क आहेत, हातातले मार्क घालवण्यात काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे हे फुल फॉर्म आहे ते पाठच करून ठेवा. तर चला आपण आता क्वेश्चन बघूया. आता काय म्हणते IPTV या शब्दाचा योग्य अद्ययावत विस्तार पुढीलपैकी कोणता आहे? का ह्याचा IPTVचा फुल फॉर्म विचारला तर काय म्हणते नॅशनल अँड पॉलिटिकल टेलिव्हिजन इंटरनेट पॉलिफरेशन
टेलिव्हिजन, आणि त्याच्यानंतर पर्याय क्रमांक सी आहे इंटर प्रोव्हिजनल टेलिव्हिजन, आणि पर्याय क्रमांक डी आहे इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. तर हे 36चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. त्यालाच IPTV असे म्हणतात, इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. त्यामुळं हे फुल फॉर्म आहेत आपल्या PDF मध्ये दिलेले आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर भेटेल, त्या नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला याची PDF भेटून जाईल. तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून द्या. काही विद्यार्थी आहेत जे की लेक्चर तर बघतायत पण आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की दररोज तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. दररोजचा लेट होणार नाही तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी लवकरात लवकर, कारण की आता फक्त 5 दिवसावर आपली एक्झाम आलेली आहे. तर चला आपण पुढचा क्वेश्चन बघूया. जगातील पहिला संगणक ENIAC हा टिंबटिंब यावर्षी विकसित करण्यात आला होता. तर जो ENIAC कम्प्युटर आहे तो कधी विकसित झाला होता, तर तो पर्याय क्रमांक 1 1945, पर्याय क्रमांक 2 1940, पर्याय क्रमांक 3 1955, पर्याय क्रमांक 4 1960. तर 15 ऑगस्ट 1945ला हा पहिला जगातील ENIAC जो कम्प्युटर आहे तो विकसित झाला होता. तो केला अमेरिकेनं विकसित केला कोणता ENIAC कम्प्युटर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे ते बघूया आपण. भारतात पुढीलपैकी कोणती संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आलेली आहे. हा 2019चा क्वेश्चन आहे. 2019चा क्वेश्चन आहे. मग त्यावेळेसच्या रिलेटेडनं हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामुळं काय म्हणतात ते, भारतात खालीलपैकी कोणती संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आली. टपाल सेवा बंद केली, दूरध्वनी लँडलाईन नंबर का तार का फॅक्स. तर त्यावेळेस 2019ला क्वेश्चन विचारलेला, तर त्यावेळेस ही तार सेवा, म्हणजे त्यावेळेस टेलिग्राम म्हणायची त्याला, तार सेवा 2013ला ही सेवा बंद करण्यात आली होती. कोणती तार सेवा 2013ला बंद केली. म्हणजे 38चं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर काय, महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे. काही तर आणखी पोर्टल आलं बघा. 4 पॉईंट असे आहेत जे की शासनाची योजना, त्याच्यानंतर हे पोर्टल, आणि त्याच्यानंतर फुल फॉर्म. हे 3 क्वेश्चन तर असे आहेत की याच्यावरती प्रत्येक वर्षाला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर एक संगणकामधला कुठल्या ना कुठल्या घटकावर एक क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर पवित्र पोर्टलवरती एक क्वेश्चन विचारला जातो. एक फुल फॉर्म आहे तो प्रत्येक वर्षाचा पहिला क्वेश्चनच फुल फॉर्मवरती आहे, आणि पोर्टल त्याच्यावर बी एक क्वेश्चन विचारले जातं. त्यामुळे हे 4-5 पॉईंट आहेत ते कन्फर्मच पाठ करून ठेवा, कारण की ते आउट ऑफ मार्क देणारे आहेत. तर चला या जाऊ आपण उत्तर बघूया. तर पहिला कामाचं सरळ पोर्टल आहे, महाजॉब्स आहे, ई-सेवा आहे, आणि पवित्र पोर्टल आहे. तर याचं जे उत्तर आहे, तर याचं उत्तर आहे पवित्र पोर्टल. पवित्र पोर्टलवर शिक्षकांच्या ज्या नोकरी संबंधित आहेत ते सर्व नोटिफिकेशन हे ते नोंदी पवित्र पोर्टलवर केल्या जातात. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालयासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधाने योग्य नाही म्हणते. इतर क्वेश्चन वाचताना कधी नीट वागा, योग्य अयोग्य आहेत नाहीत या गोष्टी लक्षपूर्वक वाचा, कारण की इथं आपला हातातला मार्क जाऊ शकतो. त्याच्यामुळं हे जे क्वेश्चन असतात ते नीट वाचा. तर इथं काय म्हणतं, योग्य नाही म्हणते. तर कोणता योग्य नाही तर त्याला ते बघूया आपण. म्हणजे हा केंद्र सरकारचा तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे का नाही ते बघूया आपण. एक खिडकी शोध सुविधा असलेला हा शैक्षणिक संदर्भ साहित्याचा आभासी साठा आहे, हे पण बरोबर आहे. हे ग्रंथालय दिव्यांग अभ्यासांना सहजपणे वापरता येते, हे पण बरोबर आहे. या ग्रंथालयाचा विकास भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT म्हणजे खरगपूर येथे करण्यात आला, हे पण बरोबर आहे. म्हणजे यातले योग्य उदाहरण कोणतं नाही. योग्य उदाहरण पर्याय क्रमांक 1 हे योग्य नाही, बाकी सर्व योग्य आहेत. म्हणजे याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 41चं. त्यामुळे क्वेश्चन वगैरे नीट वाचा, आणि हा पण आपण पॉईंट जो आहे तो आपल्या नोट्समध्ये आहे, तर तिथं तुम्हाला मिळून जाईल. IMP पॉईंट आहे आपण तिथं तुम्हाला मिळून जाईल. तर आता इथंच आपण लेक्चरच्या जे आपले क्वेश्चन पेपर आहेत तर क्वेश्चन पेपर आपले इथं संपत आहेत. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर आता उद्याच्याला घेतो आहे. जर त्याचप्रमाणे आता आपण मागच्या टॉपिकवर 2, 3, 4 टॉपिक झालेले आहेत, त्याच्यावरती आपली लेक्चर सिरीज चालूच आहे. त्याच्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, संप्रेषण हे जे आहेत हे जे आपण लेक्चर घेतलेले आहेत त्याचे आपल्या यूट्यूबला गेलात की यूट्यूबला तुम्हाला
प्लेलिस्ट दिसेल. प्लेलिस्टमध्ये गेलं की एम-एच सेट म्हणून टाकायचं. सेट एम-एच सेट 2025ची प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये गेलं की तुम्हाला सिरियल वाईज सर्व तुम्हाला नोट्स वगैरे म्हणजे लेक्चर्स अवेलेबल आहे. जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील प्रत्येक टॉपिकच्या तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर आहे. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. नंबरवरती जावा आणि एम-एच सेट 2025 मेसेज करा आणि कुठल्या टॉपिकच्या नोट्स पाहिजेत त्या टॉपिकचं नाव टाकून द्या. तुम्हाला त्या नोट्स तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड केल्या जातील. तर चला इथं हा व्हिडिओ आता इथं स्टॉप करतो आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.